जत तालुक्यातील तिल्याळ येथील घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन करणाऱ्या गुन्हेगाराला अटक। जत तालुक्यातील तिल्याळ येथील एका घरात घुसून महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन करणाऱ्या गुन्हेगारास अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जत ते घाडगेवाडी रस्त्यावरील 32 एकर प्लॉटिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई केली। विशाल गारवेल पवार, वय वर्ष 23, राहणार दुधाळ बस्ती जत असे गुन्हेगाराचे नाव आहे। त्याच्याकडून पोलिसांनी रोख 30,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 80,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलीस चौकशीत त्याच्याकडून 2 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। या प्रकरणी दशरथ भीमराव वाघमोडे, राहणार जिरग्याळ, तालुका जत यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। घटनेची माहिती अशी: जत ते घाडगेवाडी रस्त्यावर सोमवारी दुपारी एक युवक दुचाकीत थांबलेला निदर्शनास आला। त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्याला ताब्यात घेतलं। त्याची तपासणी केली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात 30,000 रुपये आढळून आले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रशांत सिद्धराम हडपद मित्र, राहणार देवनिबंगरी, तालुका चडचण, जिल्हा विजापूर आणि मेहुणा अभिषेक दत्ता चव्हाण, राहणार मधला पारधी तांडा जत यांच्या समवेत जिरगाळ येथील एका घरातून रोकड आणि दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली। तसेच तिल्याळ येथील एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला चाकूचा धाक दाखवीत सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले असल्याचे सांगितलं। चोरीतील दागिने दत्ता चव्हाण, राहणार मधला पारधी तांडा जत यास दिले आणि त्याने ते विकून माझ्या वाट्यातील पैसे 30,000 मला दिल्याचे सांगितले। त्याच्याकडे असलेली दुचाकी ही संशयित प्रशांत हडपद याची असल्याचं सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत।